नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. MA अर्थशास्त्र सेमिस्टर 3 साठीच्या संशोधन पद्धती हा पेपर आहे. त्या पेपरच्या अभ्यासक्रमानुसार मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पहिलं युनिट, दुसरं युनिट आणि तिसऱ्या युनिटचा काही भाग संपवला. नमुना निवड पद्धती किंवा नमुना निवडीचे तंत्र, सॅम्पलिंग टेक्निक हा एक सामाजिक संशोधनाच्या दृष्टीनं अभ्यासाचा घटक महत्त्वाचा आहे. आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नमुन्याचा अर्थ, नमुन्याचं स्वरूप आणि नमुन्याच्या व्याख्या पाहिल्या आणि त्यावरून की सामाजिक संशोधनामध्ये अभ्यासाचं विश्व व्यापक आहे. अभ्यास विश्वातील लेखकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, तेव्हा समग्र सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्राथमिक तथ्य संकलित करून त्याचे परीक्षण करून संशोधन कार्य करणं किंवा निष्कर्ष काढणं संशोधकाला वेळेअभावी, पैशाअभावी, श्रमाअभावी शक्य होत नाही. आणि तसं तेवढं समग्र सर्वेक्षण करण्याची गरज देखील नसते की अभ्यास विश्वातील प्रातिनिधिक निवडक एककांचा गट निवडून त्यांची चाचणी करून त्यांच्याकडून माहिती गोळा करून त्या माहितीच्या आधारे संशोधनपर निष्कर्ष काढून संशोधन कार्य योग्य पद्धतीने केलं जाऊ शकतं. म्हणून की गुरटू किंवा गुडे आणि हॉट यांनी काय केलं, नमुनातील नावाप्रमाणे एका विस्तृत समूहाचा लघु प्रतिनिधी असतो. की नमुना हा नावाप्रमाणेच एका विशाल अभ्यास विश्वाचा एक लहानसा प्रतिनिधी असतो असं म्हटले. तर बोगार्डस, प्राध्यापक बोगार्डस यांनी काय म्हटले, नमुना पद्धतीत पूर्वनियोजित योजनेप्रमाणे कोणत्याही अभ्यास विश्वातून निश्चित प्रमाणात एक लहानसा गट निवडला जातो, त्याला आपण नमुना असं म्हणतो. तर श्रीमती PV यंग यांनी काय म्हटलेलं आहे की एक सांख्यिकीय नमुना म्हणजे संपूर्ण समूहाचा एक निवडक लहानसा भाग होय. अशा वेगवेगळ्या व्याख्या आपण त्या पाहिल्या. आणि नमुनाचं स्वरूप जर विचारात घेत असताना की नमुना संबंध अभ्यास विश्वाचा लहानसा प्रातिनिधिक भाग असतो. विश्वाचे जे काही गुणवैशिष्ट्य आहेत त्या विश्वातून अभ्यासासाठी एक गट निवडला जातो, त्या गटामध्ये देखील दिसून येतात. म्हणून किंवा नमुना अशा पद्धतीनेच निवडला जावा की अभ्यास विश्वाची सर्व गुणवैशिष्ट्य नमुन्यात दिसून आली पाहिजेत, तरच नमुना निवडीला अर्थ प्राप्त होतो. नमुना निवडीच्या साहाय्यानं योग्य पद्धतीने अभ्यास करता येतो किंवा नमुन्याच्या साहाय्यानं काढलेली निष्कर्ष, नमुना सर्वेक्षणाच्या साहाय्यानं गोळा केलेली माहिती आणि त्या माहितीच्या विश्लेषणावरून काढलेले निष्कर्ष हे विश्वासाठी लागू पडतात. म्हणून नमुन्याच्या आधारे काढलेले निष्कर्ष हे विश्वासाठी लागू होण्यासाठी नमुना हा प्रातिनिधिक निवडणे अतिशय महत्त्वाचं असतं. की नमुन्याचं स्वरूप सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील साखर कारखाने आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यातील श्रमिकांच्या आर्थिक सामाजिक स्थिती असा अभ्यासाचा विषय असेल तर महाराष्ट्रात जवळजवळ 100-150 कारखाने असतील, साखर कारखाने. आणि त्यामध्ये जवळजवळ कितीतरी लाखो कामगार असतील आणि त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती एखाद्या संशोधकाला किंवा एखाद्या संशोधक गटाला अभ्यासणं शक्य होत नाही की तेवढ्या मोठे प्रत्येक कामगाराशी जाऊन त्यांच्याकडून योग्य पद्धतीनं प्रश्नावलीच्या साहाय्यानं, मुलाखतीच्या साहाय्यानं किंवा अनुसूचीच्या साहाय्यानं माहिती संकलन करणं शक्य होत नाही. मग महाराष्ट्रातील काही निवडक की महाराष्ट्रातील साखर कारखान्याचं प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या असे काही निवडक कारखाने निवडले आणि त्यामधील
जे कामगार आहेत त्याच्यातलेही निवडक कामगार निवडले आणि त्यांच्याकडून माहिती गोळा केली आणि त्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील साखर कारखान्यामधील कामगाराची आर्थिक सामाजिक स्थिती कशी आहे हे निष्कर्षाच्या स्वरूपात मांडलं तरीही पुरेसं होतं. म्हणजे नुसतं नमुना निवड ही प्रातिनिधिक नसते की नमुना निवडीमुळं वेळ, श्रम आणि पैसा याचा वापर होतो. सांगण्याचं तात्पर्य की नमुना हा अभ्यास विश्वाचा अत्यंत लहानसा भाग असतो. अभ्यास विश्वात नमुन्याचा आकार किती याला फार महत्त्व आहे की अभ्यास विश्वातील नमुन्याचा आकार देखील प्रमाणित असला पाहिजे की अभ्यास विश्वातून की जास्तीत जास्त म्हणजे प्रमाण की 100मध्ये 20 लोक निवडणं, 10 लोक निवडणं की 100मधून फक्त तुम्ही एकच व्यक्ती निवडाल की तुम्ही जर कारखान्यातील 100 कामगार असतील आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी एका कामगाराकडून, 2 कामगाराकडून, 3 कामगाराकडून माहिती गोळा केली आणि त्याच्या आधारे संबंध कारखान्यातील कामगारांच्या आर्थिक सामाजिक स्थितीबद्दल निष्कर्ष मांडत असाल तर तो चुकीचं असेल, ते विश्वसनीय नसतात. परंतु त्या 100मधून जर तुम्ही 30-35 असे लोक निवडले आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करून त्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून वस्तुनिष्ठ निष्कर्ष मांडले तर ते निष्कर्ष त्या संबंध कामगारासाठी लागू पडतात. म्हणजे नमुना हा प्रातिनिधिक निवडणं ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. म्हणजे आपण देखील दैनंदिन जीवनामध्ये नमुना निवडीचा वापर करतो. आपण म्हणतो भातावरून शीताची परीक्षा करणं किंवा आपण धान्य बाजारात गेलं तर त्या गोणीमधलं एक मुठभर धान्य पाहतो आणि त्याच्यावरून अनुमान काढतो की गोणीमध्ये कशा स्वरूपाचं धान्य आहे, कशा दर्जाचं धान्य आहे. आपण व्यावहारिक जीवनामध्ये अनेक बाबतीमध्ये ह्या नमुना निवडीचा अप्रत्यक्ष वापर करत असतो. नमुना प्राध्यापक A.N. बावले जे समाजशास्त्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं संशोधन करणारे संशोधक आहेत की प्राध्यापक A. बावले या विचारवंताने नमुना निवडीचा वापर प्रथम सामाजिक शास्त्रात 1912ला केला की 1912ला आदिवासी समाजाच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना बावले यांनी समाजशास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करत असताना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था या संदर्भात आदिवासी कुटुंबांचा अभ्यास करत असताना प्राध्यापक बावले यांनी 1912मध्ये या पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी काय केलं की प्रत्येक 20 कुटुंबामागे एका कुटुंबाची निवड केली आणि अशी निवड करून त्या निवडलेल्या कुटुंबाच्या आधारे माहिती गोळा करून त्या माहितीचं परीक्षण करून जे त्यांनी निष्कर्ष काढले ते निष्कर्ष पाहता त्या निष्कर्षाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की त्याच समूहाचा समग्र पातळीवर सर्वेक्षण करून प्राध्यापक चार्ल्स बूथ आणि राऊंडट्री यांनी अभ्यास केला की बावलेनं काय केलं, नमुना निवडीच्या साहाय्यानं सर्वेक्षण करून त्या समूहाचे गुणवैशिष्ट्याच्या संदर्भात अभ्यास केला आणि चार्ल्स बूथ यांनी काय केलं की समग्र सर्वेक्षण केलं आणि त्यांनी त्या सर्वेक्षणाच्या आधारे निष्कर्ष काढले. तात्पर्य सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही निष्कर्ष नमुना सर्वेक्षणाच्या साहाय्यानं काढलेले निष्कर्ष आणि समग्र सर्वेक्षणाच्या साहाय्यानं काढलेले निष्कर्ष यात फार जवळीकता होती की विसंगती नव्हती. दोन्हीही निष्कर्ष सारखेच होते. आणि मग असं जर होत असेल तर एवढं मोठं सर्वेक्षण करणं, एवढी मोठे श्रम खर्च करणं, एवढी मोठा वेळ खर्च करणं, एवढा पैसा खर्च करण्याची गरज नाही. म्हणून अभ्यास करताना नमुन्या निवडीच्या साहाय्यानं किंवा नमुना सर्वेक्षणाच्या साहाय्यानं, नमुना चाचणीच्या साहाय्यानं एखाद्या अभ्यास विषय हाताळत असताना त्या नमुना हा कसा निवडला पाहिजे, नमुना निवड ही अत्यंत महत्त्वाची आहे. नमुना हा अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. नमुना निवड करणं ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कारण अभ्यास विश्वातील अनेक एकक असतात
त्यांच्यात काही ना काही गुणवैशिष्ट्यामध्ये भिन्नता असली तरी कुठं ना कुठं त्यांच्यात काहीतरी साम्य आहे. ते साम्य शोधून त्या साम्याच्या आधारे त्याच्या आधारे नमुन्याची निवड करावी लागते. म्हणून आपल्याला या ठिकाणी नमुना निवड पद्धतीची आधार तत्वे, नमुना निवडायचे आधार, की नमुना निवड ही अत्यंत गुंतागुंतीची बेसिक प्रिन्सिपल ऑफ सॅम्पलिंग, की नमुन्याची निवड कोणत्या मूलभूत आधार तत्वाच्या आधारे केली पाहिजे हाही विचार या ठिकाणी आहे. की सामाजिक संशोधनामध्ये समस्येचे सूत्रण केल्यानंतर तथ्य संकलन करावे लागतात. तथ्य संकलन करण्याच्या 2 पद्धती आहेत. समग्र सर्वेक्षणाच्या माध्यमातून तथ्य संकलन केलं जातं, त्यालाच आपण जनगणना पद्धतीच्या साहाय्यानं सर्वेक्षण करणं असं म्हणतो. आणि दुसरं असतं नमुन्याच्या साहाय्यानं हे करणं, तथ्य संकलन करणं. म्हणजे अभ्यास विश्व, की जेव्हा अभ्यास विश्व व्यापक असतं, विशाल असतं, विखुरलेलं असतं, तेव्हा संशोधक त्या अभ्यास विश्वातील प्रत्येक अभ्यास एककाशी संपर्क साधून माहिती गोळा करू शकत नाही. अशा वेळी संशोधक त्या विशाल अभ्यास विश्वाचा एक छोटासा निवडक प्रातिनिधिक भाग निवडतो आणि त्याच्या साहाय्यानं माहिती गोळा करून संबंध अभ्यास विश्वासंदर्भात अभ्यास करत असतो, निष्कर्ष मांडत असतो. त्याला आपण म्हणतो नमुना निवडीच्या साहाय्यानं केलेले अध्ययन. परंतु सामाजिक संशोधनामध्ये नमुना निवड करणं, प्रातिनिधिक नमुन्याची निवड करणं हे अत्यंत गुंतागुंतीचं जिकिरीचं कार्य आहे. जर प्रातिनिधिक नमुना निवडला गेला नाही आणि त्या नमुन्याच्या आधारे जर माहिती संकलन करून निष्कर्ष काढले तर ते निष्कर्ष विसंगत, पूर्वग्रह दूषित आणि अप्लाइड म्हणजे व्यवहार उपयोगी नसतात. जर अभ्यास विश्वाचे निष्कर्ष नमुन्याच्या साहाय्यानं, नमुना सर्वेक्षणाच्या साहाय्यानं अभ्यास काढलेले निष्कर्ष संपूर्ण अभ्यास विश्वासाठी लागू करावायचे असतील तर नमुना निवड ही अतिशय काटेकोरपणे प्रातिनिधिक स्वरूपात करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नमुन्याची निवड काही तत्वाच्या आधारे केली पाहिजे. काही मूलभूत नमुना निवडीचे काही मूलभूत तत्व आहे, बेसिक प्रिन्सिपल ऑफ सॅम्पलिंग, की नमुना निवडीचे, आणि ते 3 आहेत. आपण इथं लिहिले. समग्राची एकरूपता, होमोजेनियस इन्व्हर्स, की समग्राची एक रूपता, समानता संशोधकाला शोधून काढावी लागते. की प्रातिनिधिक नमुना निवडीचा मूलभूत तत्व म्हणून समग्राची एकरूपता याचा विचार करावा लागतो. म्हणजे अभ्यास विश्वातील की समग्राची एकरूपता ग्राह्य धरून नमुन्याची निवड करावी लागते. की संशोधकाला समग्रातील सर्व एकक सारखे आहेत, होमोजिनियस आहेत हे ग्राह्य धरावं लागतं आणि त्या नुसार अभ्यास विश्वातून काही प्रातिनिधिक नमुने निवडावे लागतात. की अभ्यास विश्वामध्ये जे एकक असतात काही ना त्यांच्या गुणवैशिष्ट्यात भिन्नता असते, परंतु कुठंतरी त्यांच्या खोलवर त्यांच्यामध्ये एकसारखेपणा, एक रूपता दिसून येते, समानतेचं तत्व दिसून येतं. ते समानतेचं तत्व शोधून काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या तत्वाच्या आधारेच संशोधकाला आपल्या अभ्यासासाठी प्रातिनिधिक नमुना निवडता येतो. म्हणून समूहाची एकरूपता, समग्राची एकरूपता, होमोजेनियस इन्व्हर्स, की असं तत्व शोधून काढावं लागतं अभ्यास विश्वाचं, की त्या अभ्यास विश्वातील सर्व एककांमध्ये काही ना काही समान गुणधर्म दिसला पाहिजे आणि तो गुणधर्म शोधून काढून त्या गुणधर्माच्या आधारे संशोधकाला हे करावं लागतं. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामध्ये कामगारांचे आपण आर्थिक सामाजिक स्थिती अभ्यास होता असेल तर त्या कारखान्यामध्ये बरेचसे कामगार असतात. त्यांच्यामध्ये कामाचे कौशल्य किंवा त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य यानुसार भिन्नता असते. तरी विविध प्रकारची भिन्नता असली तरी त्या कामगारामध्ये कुठंतरी खोलवर एक मूलभूत समान त्याचा घटक असतो. तो घटक शोधून त्याला आधार मानून नमुन्याची जर निवड केली तर तो नमुना प्रातिनिधिक आहे
हे समजलं जातं आणि नमुन्याच्या आधारे सर्वेक्षण करून संशोधनास जे निष्कर्ष काढले जातात ते अभ्यास विश्वासाठी लागू केले जातात। दुसरं तत्व आहे प्रातिनिधिक निवडीची शक्यता, की नमुन्यामध्ये प्रातिनिधिक एककांच्या निवडीची शक्यता असली पाहिजे, की नमुना निवडत असताना अभ्यास विश्वाची जी गुणवैशिष्ट्य आहेत ती गुणवैशिष्ट्य त्या एककामध्ये दिसून आली पाहिजेत आणि असंच एकक हे नमुन्यात निवडली जाण्याची शक्यता असली पाहिजे। अलीकडील विकसित संख्याशास्त्रीय पद्धतीनं अभ्यास विश्वातील प्रातिनिधिक एककाच्या निवडीची शक्यता आपण मांडू शकतो किंवा सांगू शकतो। संख्याशास्त्र किंवा संख्यात्मक तंत्राच्या साहाय्यानं, प्रॉबॅबिलिटी, गेम थेरी यांच्या साहाय्यानं आपण ते सांगू शकतो की अभ्यास विश्वातील प्रातिनिधिक नमुना निवडण्याची शक्यता किती आहे हे आपल्याला सांगता येतं। तेव्हा आपल्याला या ठिकाणी हे एक तत्व आहे। आणि त्यानंतर निष्कर्षाची पर्यायतता किंवा प्रातिनिधिक निवडीची शक्यता झाली की निष्कर्षाची पर्यायतता हा एक घटक आहे। म्हणजे सामाजिक घटना अत्यंत जटिल असतात, गुंतागुंतीच्या असतात, त्यामुळे शास्त्रीय अध्ययनाच्या परिपूर्ण निष्कर्ष काढता येत नाही। तरी पण निष्कर्ष जे काढलेले आहेत त्याच्यामध्ये पर्यायता असली पाहिजे, की सामाजिक नमुन्याच्या आधारे सर्वेक्षण करून काढलेल्या निष्कर्षामध्ये अचूकता अपेक्षित असते आणि ती अचूकता शोधण्यासाठी काही पर्यायी तंत्राचा आणि साधनांचा वापर संशोधकाला करावा लागतो आणि त्या आधारे आपल्या निष्कर्षाची पर्यायता ॲक्युरेसी शोधून काढावी लागते, पर्याप्तता शोधून काढावी लागते। असे हे 3 मूलभूत आधार तत्व आहेत। आपल्याला या 3 तत्वाच्या आधारे या ठिकाणी हे करता येतं। त्यानंतर सांगायचं तात्पर्य की नमुना निवड हे अत्यंत जिकिरीचं काम आहे। जर संशोधकाला अभ्यास विश्वातील एकरूपता शोधता आली नाही, प्रातिनिधिक नमुना गट निवडता आला नाही, तर त्यांनी नमुना चाचणीच्या साहाय्यानं काढलेले निष्कर्ष अभ्यास विश्वाच्या संदर्भात कसे असतात, अविश्वसनीय असतात, लागू पडत नाहीत। त्यामुळं नमुना निवडत असताना मूलभूत आधार तत्वाचा आधार घेऊन संशोधकानं समग्र अभ्यास विश्वातून, व्यापक अभ्यास विश्वातून अभ्यासासाठी प्रातिनिधिक नमुना निवडणं गरजेचं आहे। आपण यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नमुना निवडीच्या पद्धती याचा अभ्यास करणार आहोत। थांबू, धन्यवाद।